ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। या कलियुगात निस्वार्थ गुरु सापडणे हे अत्यंत कठीण आहे आणि त्यात आत्मसाक्षात्कारी सद्गुरू लाभणे हे तर दुर्लभच। ब्रह्मानंद स्वरूप जे सुखदुःखाच्या व त्रिगुणांच्या पलीकडे पोहोचले आहेत, स्थितप्रज्ञ आहेत, निर्लेप, निरीच्छल, निर्भीड आहेत, आकाशासम सर्वव्यापी आहेत, अशा सद्गुरूंना त्रिवार वंदन करण्याची संधी कोण बरं गमावेल? किती सौभाग्यशाली ते भाविक जे शाश्वत सुखाचा ठेवा असणाऱ्या आपल्या सद्गुरूंच्या पावन सिद्ध पादुकांचे दर्शन घेण्यास आतुर होते। सद्गुरूंच्या निर्गुण रूपातील चरणकमलांच्या भेटीसाठी मोठ्या संख्येने वाड्यामधील भाविक भक्त जमा झाले होते। सर्वांचे चित्त श्री गुरूंच्या चरणांपाशी केंद्रित झाले होते। औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सिद्ध पादुका पूजन व दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी वाडा, पूर्व पालघर जिल्ह्यामध्ये। अनमोल अशा या परिसक्षणांच्या ओढीने सुमारे 6000हून अधिक भाविकांनी कार्यक्रम स्थळी दर्शनासाठी गर्दी केली होती। मुख्य सोहळ्याच्या आदल्या रात्री श्री गणेश रामा सातवी या भाग्यवान यजमान दाम्पत्याच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका विसाव्यास होत्या। सोहळ्याच्या मंगल दिनी सकाळी ढोल ताशांच्या गजरात आकर्षक रथात आरूढ झालेल्या परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका मुख्य कार्यक्रम स्थळी नेण्यात आल्या। झेंडेधारी व कलशधारी महिलांसमवेत विविध कला पथक पौराणिक देखावे सादर करत भव्य मिरवणुकीने जल्लोषात मिरवणुकीत सहभागी झाले। कार्यक्रम स्थळी आतुरतेने वाट पाहणाऱ्या उपस्थित भाविकांची प्रतीक्षा संपली होती, कारण परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे शुभागमन झाले होते। सुशोभित पुष्पसुमनांच्या पायघडीवरून येणाऱ्या परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे मोठ्या उत्साहात व श्रद्धेने भाविक भक्तांनी स्वागत केले। वेदमंत्रांच्या घोषांनी व गुरुनामाच्या जय जयकाराने सभा मंडप दुमदुमून गेले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांचे सुहासिनींनी औक्षण केले। परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या प्रतिमा व पादुका संतपीठावर सुशोभित अशा आसनावर विराजमान करण्यात आल्या। प्रसन्नमय वातावरणात वेदसंपन्न पुरोहितांद्वारे षोडशोपचारे परमपूज्य स्वामीजींच्या सिद्ध पादुकांचे पूजन श्री विलास तुकाराम सुतार या यजमानांकडून संपन्न झाले। त्यावेळी 625 भाविकही आपली संपूर्ण मनबुद्धी एकाग्र करून नित्य पूजेतील श्रीपादुकांचे पूजन करण्यात रममाण झाले होते। गुरुकृपेसाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी सद्गुरु सेवा अतिशय मोलाची ठरते। सद्गुरु सेवेमुळे साधकातील विकार शमतात, आपल्यातील असणारा मीपणा आपल्याला सोडून जातो। गुरुसेवा मनाला विशालता, नम्रता, सद्भावना प्रदान करते। अहो गुरुकृपा जयाशी, सामर्थ्य न चले तयापाशी, अशा प्रकारे
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार श्री दत्ता विष्णू बोर्डे यांनी गुरुसेवेचे महत्त्व विशद करत आपली प्रवचन सेवा पूर्ण केली. मानवता धर्म पाळा या परमपूज्य गुरुमाऊलींच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन अनेक कल्याणकारी सामाजिक उपक्रम जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानामार्फत राबविण्यात येतात. त्या अंतर्गत वाडा पूर्व पालघर जिल्हा येथील पीजे हायस्कूलला मुलांच्या शिक्षणासाठी 5 संगणक दान स्वरूपात देण्यात आले. यावेळी स्थानिक अनेक मान्यवर उपस्थित होते. यानंतर परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुका दर्शनाच्या ओढीने आलेल्या भाविकांनी दर्शन रांगेतून शिस्तबद्धपणे येऊन दर्शन घेऊन आपला पूज्य भाव गुरुचरणी अर्पण केला. यावेळी सोहळ्यात 325 भाविकांनी आत्मोद्धार साधण्यासाठी उपासना दीक्षा घेतली व गुरुमार्ग अंगीकारला. सांजारतीने सोहळा संपुष्टात आला. भाविक फक्त चैतन्यदायी गुरुपद स्पर्शाची अनमोल अशी शिदोरी घेऊन परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या पादुकांना निरोप देऊन स्वगृही परतले. परमपूज्य गुरुमाऊलींच्या सिद्ध पादुकाही आपल्या नियोजित स्थळी जाण्यास मार्गस्थ झाल्या. श्री गुरुदेव.